नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर यंदा निर्जला एकादशी 7 जूनला येणार आहे की 6 जूनला आलेली आहे. तर पहा, या एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र म्हटलं जाते. जे महिन्याच्या ज्येष्ठ जून किंवा मे महिन्यात येत असते. तर वाढत्या पंधरवड्याच्या 11व्या चंद्र दिवशी एकादशी येत असते. या एकादशीचे नाव आहे जी निर्जला एकादशी आहे. तर या दिवशी काय करावे आणि काय करू नये, उपास कसा करावा, महत्त्व काय आहे व त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तुळशीचे संबंधित काही उपाय करायचे आहेत. आपल्या घरात सुख समृद्धी हवी असेल तर हा उपाय नक्की करून पहा. तर ही जी एकादशी आहे ही कठोर आणि सर्वात महत्त्वाची म्हटली जाते. ही एकादशी 24 एकादशीपेक्षा सर्वात पवित्र म्हटली गेलेली आहे. तर धार्मिकदृष्ट्या ही एकादशी पाळल्याने 30 वर्षातील 24 एकादशी पाळल्याने मिळणारं सर्वात फलदायी आणि पुण्य देणारी म्हटली गेलेली आहे. तर निर्जला एकादशीला पांडव भीम एकादशी किंवा पांडव निर्जला एकादशी असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. हे नाव हिंदू महाकाव्य महाभारतातील 5 पांडव बंधूपैकी दुसरा भीम या नावावरून आले आहे. ब्रह्मवर्तीय पुराण निर्जला एकादशी व्रतामागील कथा सांगते की अन्नप्रेमी भीमाला सर्व एकादशीचे व्रत करायचे होते, परंतु तो त्याची भूक नियंत्रित करू शकला नाही. त्याने यावर उपाय शोधण्यासाठी महाभारताचे लेखक आणि पांडवाचे आजोबा व्यास ऋषीकडे संपर्क साधला. ऋषींनी त्यांना निर्जली एकादशी पाळण्यास सांगितला सल्ला दिला होता. जेव्हा त्यांनी वर्षातून एक दिवस पूर्ण व्रत करावे, निर्जला एकादशी पाळून भीमाने सर्व 24 एकादशी व्रत जे आहे ते पुण्यकर्म प्राप्त करून घेतले होते. म्हणून ही जी एकादशी आहे ही अन्नत्याग केला जातो या दिवशी. आणि निर्जला एकादशी जी आहे या दिवशी थोडंही पाणी घेत नाहीत. एकादशीला पाणीही न घेता पूर्ण उपवास हा केला जातो. तर पहा, हा दिवस अत्यंत लाभदायी म्हटला जातो. भारतीय उन्हाळ्यामध्ये दिवस उष्ण असल्याने पाणीहीन उपवास करणे अत्यंत कठीण मानले जाते, कारण ते खूप पवित्र तपस्या मानली जाते. निर्जली एकादशीला सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत 24 तास उपवास केला जातो. काही जण सूर्योदयापासून सूर्योदयापर्यंत तो पाळत असतात. निर्जली एकादशीच्या आदल्या दिवशी भक्त संध्याकाळी प्रार्थना करत असतात आणि भाताशिवाय फक्त एकच जेवण घेत असतात, कारण भात खाण्यास मनाई आहे. तथापि आचमन शुद्धीकरण विधीचा भाग म्हणून भक्ताला पाण्याचा एक छोटासा थेंब पिण्याची परवानगी आहे. त्यापेक्षा जास्त पाणी म्हणजे व्रत मोडणे होय. म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची आणि श्रीहरी विष्णूची पूजा कशी करावी, उपाय कोणते करावे, हे उपाय केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते. भगवान शिवांचा आणि भगवान विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. असं म्हटलं जाते की तुळशीचे काही मंजुळा जे आहे किंवा पाने जे आहे हे भगवान श्री हरी विष्णूला अर्पण केल्याने आपल्या जीवनातील दुःख दूर होत असतात. कारण तुळशी अत्यंत पवित्र म्हटले जाते. जेव्हा तुळशीचे पान एखाद्या नैवेद्यामध्ये असेल किंवा खिरीमध्ये असेल, जेव्हा आपण अर्पण करत असतो किंवा पाण्यामध्ये टाकत असतो, ते पाणी शुद्ध होत असते. आणि जे नैवेद्यामध्ये आपण तुळशीचं पान टाकलेलं आहे तर श्रीहरी विष्णू हा नैवेद्य ग्रहण करत असतात. तर पहा, ही जी एकादशी आहे ही पवित्र म्हटली जाते. विष्णूची कृपा मिळवण्याकरिता विष्णूची प्रतिमा किंवा शालिग्राम दगड विष्णूच्या रूपातील एक प्रतिष्ठित जीवाश्म दगड आहे. पंचामृताने त्याला स्नान करावे. असं म्हटलं जाते की दुधाने, दह्याने किंवा पंचामृताने अभिषेक केल्याने श्रीहरी विष्णू प्रसन्न होत असतात. श्री विष्णू देवाय नमः हा मंत्र म्हणून आपल्याला अभिषेक करायचा आहे. हे 5 पदार्थाचे मिश्रण अत्यंत लाभदायी म्हटले जाते. जसे की दूध असेल, दही असेल, तूप असेल, मध, साखर. नंतर ते पाण्याने धुतले आणि नंतर अशा पद्धतीने अभिषेक केला जातो. नंतर शाही सजावट घातली जाते. हाताचा पंखा देखील अर्पण केला जातो. असं म्हटलं जाते की तुपाचा दिवा लावून फुले, अगरबत्ती, पाणी त्याचबरोबर चंदन लावून भगवान श्रीहरी विष्णूची पूजा केली जाते. त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा केली जाते. भक्त देवतेच्या प्रतिमेचे ध्यान करत असतात. भाविक भक्त या दिवशी निर्जला एकादशीचा उपवास करून जीवनातील अंधार दूर करत असतात. भक्त
देवतेच्या प्रतिमेचे ध्यान करत असतात. संध्याकाळी ते हातात दुर्वा गवत घेऊन श्रीहरी विष्णूला अर्पण करत असतात. पिवळ्या रंगाची फुले अर्पण करत असतात. या दिवशी भक्त संपूर्ण रात्र जागरण करत असतात. श्रीहरी विष्णूची स्तुती करत असतात. त्यांच्या प्रतिमेचे ध्यान करत असतात. कारण ही एकादशी आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ब्राह्मणांना दान करणे अत्यंत लाभदायी म्हटले जाते. तर या एकादशीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ब्राह्मणांना दान करणे. असं म्हटलं जाते, जेव्हा आपण ब्राह्मणांना दान करत असतो तेव्हा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर निर्जला एकादशीला कपडे, अन्नदान, छत्री, हातपंखे, पाण्याने भरलेले घागर असेल, सोने चांदी, गहू, तांदूळ हे एखाद्या गरीब व्यक्तींना दान करावे किंवा एखाद्या ब्राह्मणांना दान केले तरीही चालेल. तर आपल्या वास्तुशास्त्रानुसार, मार्कंडेय पुराणानुसार आणि विष्णू पुराणानुसार एकादशीला हा दिवस जो आहे हा स्वतः विष्णूचे एक रूप आहे. या दिवशी पाळले जाणारे व्रत सर्व पाप धुवून टाकत असतात आणि निर्जला एकादशीचे व्रत जे व्यक्ती असेल किंवा घरातील स्त्रिया असेल पूर्ण करणाऱ्यांना श्रीहरी विष्णूची कृपा प्राप्त होते, ज्याला सुख, समृद्धी, धनप्राप्ती आणि नकळत झालेल्या पापापासून मुक्तताही मिळत असते. तर वर्षातील सर्व 24 एकादशी पाळल्याने मिळणारे पुण्य भक्ताला पुण्य प्राप्त करून देत असते, 100% पुण्य प्राप्त करून देत असते, असं वर्णन वास्तुशास्त्रात केलेलं आहे. तर वैष्णवामध्ये सर्वात लोकप्रिय आणि काटेकोरपणाने हे व्रत पाळले जाते. म्हणून निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी पिले जात नाही. हा उपास निर्जली केला जातो. असं म्हटलं जाते की दर्शक, दीर्घ आयुष्य आणि मोक्ष प्राप्त करून देणारी ही एकादशी आहे. सहसा मृत्यूदेवता यमाचे दूत मृत्यूनंतर व्यक्तीच्या आत्म्याला घेऊन जात असतात असं वर्णन केलं जातं. त्यानंतर यम त्या व्यक्तीच्या कर्माचा न्याय करत असतो आणि त्याला स्वर्ग किंवा नरकात पाठवत असतो. तर पहा, निर्जला एकादशीची विधी पाळणाऱ्याला यमाचा न्याय माफ केला जातो आणि विष्णूचे दूत मृत्यूनंतर विष्णूचे निवासस्थान वैकुंठात घेऊन जातात असं म्हटलं जातं. तर पंचांगानुसार एकादशी तिथी 6 जून वार शुक्रवार रोजी पहाटे 3:43 सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 जून शनिवार पहाटे 4:12 संपणार आहे. तर उदय तिथीनुसार हा पूर्ण दिवसाची एकादशी 6 जून रोजी असणार आहे. त्यामुळे निर्जला एकादशी व्रत फक्त 6 जून रोजी पाळले जाणार नाही, तर दुसऱ्याही दिवशी पाळले जाणार आहे. असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी निर्जला एकादशीची हस्त नक्षत्रासह व्यतिपात, वरियन आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून आलेला आहे. त्यामुळे हा दिवस आणखीनच खास बनतो. निर्जली एकादशीच्या दिवशी भाविक भक्त उपास करत असतात. लक्ष्मीनारायणाची एकत्रित पूजा केली जाते. नदीमध्ये जाऊन आंघोळ केली जाते, ज्यामुळे आपलं मन पवित्र होत असते किंवा आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ केली जाते. आणि नदीमध्ये गेल्यानंतर आपल्या पितराला तर्पण करावे, ज्यामुळे आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे पूर्वजांच्या शापापासून मुक्तताही मिळत असते. त्यासोबतच पितृतर्पण केल्याने, पूर्वजांच्या नावाने जल दान केल्याने आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या मुलांबाळाच्या शिक्षणात, व्यवहारात किंवा कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश प्राप्ती मिळत असते. पहा, एकादशीच्या दिवशी चुकूनही पाणी तोडू नये, म्हणून एक दिवस आधीच तुळशीचे पाने तोडावीत. तर पहा, या शुभ दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. यामुळे घरात लक्ष्मी जी आहे ती वास करत असते आणि शुभतेचे आगमन होत असते. यामुळे घरातील नकारात्मकता, शत्रुपीडा, वास्तुदोष दूर होत असतो. तुळशीची पूजा करून आपल्याला श्री विष्णुदेवाय नमः मंत्र म्हणायचा आहे. जर तुळस एका साईडला असेल, उजव्या साईडला, तर 11 परिक्रमा करायच्या आहेत. परिक्रमा करता वेळेस आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने कुंडलीतील कोणत्याही अशुभ ग्रहाचा प्रभाव दूर होत असतो. आपल्या जीवनात जर मंगळ दोष असेल, पितृदोष असेल, तो कमी होत असतो. यासोबतच शुभ फळ देखील आपल्याला प्राप्त होते. भगवान श्रीहरी विष्णूला मंजुळा अर्पण कराव्यात, हे अत्यंत शुभ मानले जाते. आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक स्थिती आपली मजबूत होत असते. असं म्हटलं जाते की एकादशीच्या दिवशी तुळशीच्या कळ्या तोडू नये, हे लक्षात ठेवावे. कारण तुळशी देवीला या दिवशी
जे एकादशी दिवस आहे हा तुळशी माता श्रीहरी विष्णूसाठी उपास करत असतात. म्हणून या दिवशी श्रीहरी विष्णूची पूजा करत असताना माता लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यानंतर एक आसन ठेवावं, दिवा लावावा तुपाचा आणि विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं 3 वेळा पठण करावं, श्रीसूक्ताचं 3 वेळा पठण करावं आणि आपल्या मनातील जी काही इच्छा आहे श्रीहरी विष्णूला मागावी आणि डोकं टेकवावं आणि मनोभावे श्रीहरी विष्णूची आरती करावी. असं म्हटलं जाते की या दिवशी काही उपाय करता, सेवा करता तर साक्षात श्रीहरी विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो. आपल्या जीवनातील अडचणी दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. म्हणून हा उपाय करून पहा. श्री स्वामी समर्थ.